डोंबिवली घ्यायचा होता तो ठाण्याक रिटर्न मारून गेलो. तर हाय हॅलो नमस्कार, मी सुबोध आणि तुमचं स्वागत करते आपल्या डेली रुटीन मध्ये. आज आपण जाणार असो ऑफिसमध्ये. तुम्ही म्हणत असाल रविवारी ऑफिसमध्ये कशाक जाता, तर दाखवते तुमका मी ऑफिसमध्ये कशाक जाते आणि कसं जातोय तो. तर सुरुवात होता या बोरिंग रस्त्यान, त्यांना ऑटो पकडून आपल्याला जायचं लागतं दिवा स्टेशनवर. आणि ह्या तुम्ही बघतास नेहमी गर्दी असणारा दिवा स्टेशन, पण आज आपल्याला मारूचा लागत होता ठाणा रिटर्न, कारण दिव्यात ट्रेन खूप लेट होते. तर ठाणा रिटर्न मारून आपण येऊन पोहोचला डोंबिवली स्टेशनवर. आता हैसून आपल्याला जायचा मोठा गावला आणि मोठा गाववरून आपण जाणार आपल्या ऑफिसला. तर तुम्ही बघू शकता मोठा गावला जाण्यासाठीची या ब्रिज खरोखर तसा खूप मोठा असा आणि या ब्रिजमुळे बऱ्याच जणांचा फायदा झाला. अँड फायनली मी पोहोचलोय ऑफिसमध्ये म्हणजे पोहोचतोय चालतोय. तर तुमका पण वियर्ड वाटत असतात बाबा खय मराठय डोंबिवली घ्यायचा होता तो ठाण्याक रिटर्न मारून गेलो, तर करूचा लागता. आणि ह्या तुम्ही बघता स्लोदा अप्पर ठाणे. जर तुमका व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक पण करा, फक्त व्हिडिओ बघून सोडू नको. ऑफिसमध्ये येऊन म्हटलं थोडी कंपनीवर मेहरबानी करूया म्हणून थोडाफार काम केलंय, म्हणजे दाखवण्यासाठी काम केलंय आणि एक दोन साईट व्हिजिट केलंय आणि म्हटलं आता पॅकअप करून पुन्हा एकदा निघालाय त्याच दिशेन सेम रस्तो. आणि इथंच तुमका दाखवत येता मोठा गावचा ब्रिज. या ब्रिजवर खरोखर एकदम भारीच एक्सपिरियन्स असा माझा. आणि वाटेत मागा कोण दिसलो बघा, तुम्ही बघू शकतास. तर पुन्हा एकदा जाऊन पुढलंय डोंबिवली स्टेशनवरती. आणि माझा ठाणा गाडीबरोबर ठाणा लोकल बरोबर काय एवढा नाता मला कळत नाही, कारण मला जाताना सुद्धा रिटर्न ठाणा गाडीच भेटली. ही बघा तुम्ही बघू शकता ठाणा लोकल. तर त्याच्यात गर्दी बिर्दी अजिबात नव्हती, ती मला कधीच मिळत नाही. तर ह्याच्यामध्ये ठाणा लोकल पकडून मी जाऊन पोहोचलोय दिवा स्टेशनवर. आणि ह्या 8व्या आश्चर्य दिव्याचा एस्केलेटर चक्क चालू होता. एस्केलेटरवर वर जाऊन थोडा कूलडाऊन झालाय आणि नंतर म्हटलं आजच्या पुरता एवढाच. भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा दिव्याच्या एस्केलेटर सारख्या स्क्रोल करा. टाटा बाय बाय.